नमस्कार, MDTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील नगराध्यक्षांसह नगरसेवक सभापती सदस्यांची कार्यशाळा। भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नंदुरबारच्या विजय चौधरींची निवड। चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाच्या वतीनं गुणगौरव सत्कार। जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रजनी नाईक यांचा आदिवासी महिला संघटनेकडून सत्कार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने साजरा केला 68वा वर्धापन दिन। वृक्ष लागवडीच्या मोहिमेला खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद। लोकप्रतिनिधींसह सरकारी कर्मचारी वृक्ष लागवडीत मग्न। बातम्या आता विस्ताराने। भारतीय जनता पक्षाने सत्तेत आल्यापासूनच देशाच्या स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कामाला सुरुवात केली आहे। ते कार्य अजूनही देशासह प्रत्येक गावात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू आहे। या अभियानाची कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली। देशाच्या स्वच्छतेचे अभियान राबविण्यासाठी शासनानं गावापासून शहराकडे विकासाची सूत्र हाती घेतले आहेत। यानिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारी मुक्त योजनेला सुरुवात करण्यात आली होती। मात्र अजूनही बरीच गावे या वासून वंचित असल्यामुळे जनजागृती करण्याची गरज शासनाला भासत आहे। त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या यहामोगी सभागृहातील जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षा, नगरसेवक, सभापती, सदस्य यांना कार्यशाळेमार्फत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, प्रमुख मार्गदर्शक भारत पाटील, उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे आदी उपस्थित होते। खातानाच आम्ही आता सगळं इतकं विषारी खातोय, खत औषध मारतोय, रासायनिक केमिकल इतका वापर झालाय। खातानाच आमचं जर एवढं विषारी खात असेल तर ते विष्ठा किती विषारी असेल आणि ती जर अशी उघड्यावर पडली तर त्यातनं निर्माण होणारे डास, माशा, जीवाणू, विषाणू आमचं काय करतात याचा कधीतरी डोळसपणाने विचार करूया। म्हणून आम्हाला स्वच्छ भारत अभियान पाहिजे मित्रांनो। कुठे टेंबा मिरवायला जायचं आहे म्हणून नाही, म्हणून आम्हाला आमचं गाव स्वच्छ करायचं आहे। हे आम्हाला अभियानाच्या वेळेला कळलं, त्या साहेबांच्या मुळे आम्हाला कळलं। आणि ज्या वेळेला आम्ही हे बायकांना सांगायला लागलो, कार्यक्रमामध्ये बायकांना असं वाटायला लागलं, त्यावेळेला सर्वे केला होता। पन्हाळ तालुक्यात फक्त 42,000 कुटुंब संख्येपैकी 17% घरातच संडास होते, बाकीचे सगळे बांधायला लागत होते। मला लाज वाटली, 17% घरात संडास आहे, 42,000 कुटुंब संख्यापैकी किती वाईट त्यावेळेला वाटलं मला। आम्ही श्रीमंत तालुका म्हणून टेंबा मिरवणारी माणसं, त्यावेळेला माझा अज्ञान दूर झालं, अंधार दूर झाला, डोळ्यावरचा पडदा हटला आणि आम्ही आता कामाला लागायला पाहिजे असं वाटलं। त्यानंतरची एक दुसरी। MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार। सामाजिक राजकीय असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले विजय चौधरी यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली। या निमित्त समर्थकांनी नंदुरबारातून जल्लोष करीत शुभेच्छा मिरवणूक काढली। यावेळी असंख्य कार्यकर्ते सामील होते। नंदुरबार येथील भारतीय जनता पक्षाचे तथा रणझुंजार संघर्ष समितीचे विजय चौधरी यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली। या निवडीने चौधरींच्या समर्थकांनी नंदुरबारात जल्लोष व्यक्त करीत शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणुकीचे आयोजन केले होते। या सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MDTVशी बोलताना विजय चौधरी यांनी पक्षाबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले। MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार। ओबीसी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कालच
पक्षाने माझी निवड केली आहे, नियुक्ती केली आहे, त्याबद्दल मी या राज्याचे लाडके मुख्यमंत्री वंदनीय देवेंद्र भाऊ फडणवीस तसेच पक्षाचे पक्षाध्यक्ष माननीय खासदार रावसाहेब दानवेजी, पक्षाचे संघटन मंत्री रवींद्रजी भुसारी यांचा मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदाच्या या मोठ्या जबाबदारी दिल्याबद्दल माझी देखील जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे. राज्यामध्ये ओबीसी समाज जो आहे तो साधारण 58 ते 60% आहे आणि एकूण राज्यामध्ये 334 अशा जाती ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होतात आणि देशामध्ये साधारणतः 4,500 पेक्षा जाती ओबीसी समाजामध्ये येतात. गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतो आहोत की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या निधनानंतर ओबीसी समाजाचं नेतृत्वच आज ओबीसी समाजाला नाही आहे आणि म्हणून पक्षानं जाणीवपूर्वक ही जबाबदारी माझ्याकडे सोपवली. गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक स्तरावर राज्यात नेतृत्व करीत आहे आणि हे करत असताना मला राज्यात अनेक ठिकाणी जाण्याच्या फिरण्याच्या प्रसंगी मेळावे घेण्याचा योग आला आणि याच्यातून मला लक्षात आलं की ओबीसी समाजाचा व्यथा, त्यांचे दुःख, दर्द, त्यांच्या अडीअडचणी या व्यापक स्वरूपात आहेत. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. चांगल्या कामाचे कौतुक केले गेले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटक विविध क्षेत्रात आपले कलागुण सादर करीत असतो. त्यांना कुठेतरी वाव देणेही समाजाचा एक भाग आहे. या हेतूनेच चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सध्याचे युग स्पर्धात्मक असून प्रत्येक व्यक्ती हा पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. या स्पर्धेत विद्यार्थ्याचा मोठा वाटा आहे. विद्यार्थी परिषद विशेष प्रावीण्यासह गुणवंत होतात. त्यांना मिळालेल्या गुणांचे कौतुक व्हावे म्हणून समाज विविध क्षेत्रात सत्कार कार्यक्रम आयोजित करीत असतात. याच हेतूने चर्मकार समाजाकडून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम बाहेरपुरा येथे आयोजित करण्यात आला होता. समाज उन्नती मंडळ यांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे. आपल्या समाजामधून किंवा आपल्या एरियातून, आपल्या परिसरातून जी काही मुलं प्रावीण्य मिळवतात किंवा कोणीही विशेष कामगिरी करतो त्याचं कौतुक होणं आवश्यक आहे. जसं एखाद्याने चूक केली तर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, तसंच चांगलं काम केलं, विशेष कामगिरी केली, प्रावीण्य मिळवलं तर त्याचं कौतुक होणं हे सुद्धा त्याचा एक प्रकारे हक्क आहे. शिक्षा असते, शिक्षा ही सुद्धा म्हणजे पूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये एक वेगळा प्रकार होता की शिक्षा देणे म्हणजे अतिशय दहशत बसवणे. अजूनही आपल्या समाजावर तो परिणाम आहे. शिक्षा ही सुद्धा जे आपलं नवीन संविधान आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, आपली जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये कौतुक तर आहेच, परंतु शिक्षा ही सुद्धा सुधारणात्मक असावी. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये सुधारावं हा त्याच्यामागचा उद्देश असावा. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल कटके, मगन नेहते, दिलीप तिजवीत, दगडू अजिंठे, रमेश पवार, दिगंबर अहिरे, चतुर अहिरे आदी उपस्थित होते. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. महिला प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापित करीत आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेवरही अध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या आहेत. आदिवासी महिला संघटनेकडून नवनियुक्त अध्यक्षा सौ रजनी नाईक यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील महिलांचे कार्य अतिशय कर्तृत्ववान आहे. जिल्ह्याच्या राजकारणात पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून महिला निवडणूक लढवीत विजय प्राप्त करीत असतात. जिल्हा परिषदेवर नवनियुक्त सौ रजनी नाईक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या आदिवासी महिला संघटनेकडून सत्कार करण्यात आला. यावेळी हिराताई पाडवी, पिनल शहा, सुनीता वळवी, अंजना वळवी, सुभद्रा पाडवी, अंजना वसावे, सुमन वळवी आदी उपस्थित होत्या. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 68वा वर्धापन दिवस संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात आला। या निमित्त नंदुरबारातील गजमड तुळशीराम पाटील महाविद्यालयात एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरात घोषणा देत विद्यार्थ्यांचे गोड तोंड केले। विद्यार्थी जीवनात शिक्षण घेत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो। या अडचणी सोडविण्यासाठी कोणाची तरी साथ विद्यार्थ्यांना हवी असते। त्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली होती। आज या परिषदेला 68 वर्ष पूर्ण झालीत। यानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून वर्धापन दिन साजरा करण्यात आला। जी.टी. पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना साखर वाटप करून हा दिन साजरा झाला। मित्रांनो, आज 9 जुलै 1950 रोजी विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली। आज या विद्यार्थी परिषदेला आज 67 वर्ष पूर्ण होत आहे। हा इतिहासामध्ये आम्ही आज त्या इतिहासाचे साक्षीदार होण्याचा मान आज आम्हाला मिळालेला आहे। आज विद्यार्थी परिषदेने अनेक चळवळींमध्ये आणि अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला। तर राष्ट्र पुनर्निर्माणाच्या वसा घेतलेला विद्यार्थी परिषदेने आज 67 वर्षामध्ये व्याप केलेला आहे। विद्यार्थी परिषदेचे आज 32 लाख सदस्याच्या वर आकडा आज विद्यार्थी परिषदेने पुरवलेला आहे झालेला आहे। तसेच तर सर्व महाविद्यालयांमध्ये शाखा तर नंदुरबार विद्यालय परिषद नंदुरबारच्या या दिवशी आम्ही शपथ घेतो की नंदुरबार जिल्हा सुद्धा विद्यार्थी परिषदचा बालेकिल्ला असेल। यावेळी परिषदेचे अनिल राठोड, रुपेश पाटील, सागर सूर्यवंशी, रोहित बोरसे, निलेश हिरे आदी उपस्थित होते। दरम्यान अक्कलकोवा येथे विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे महत्त्व समजावून हा दिन साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख हिम्मतसिंग चौहान, आर.एस. पाटील, सागर परदेशी, पार्थ लोहार, महेंद्र ऐरे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्षाचा संबंध नसलेली ही संघटना आहे। फक्त विद्यार्थी हित लक्षात घेऊन काम करणारी संघटना। 1948 साली या संघटनेची स्थापना परमपूज्य गोलवलकर गुरुजी यांच्या सुपीक अशा विचारातून निर्माण झालेली ही संघटना आहे। MDTV साठी निलेश चौधरीसह शुभम बन्साली, नंदुरबार। पर्यावरणाचे संतुलन राखणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे। असंतुलनामुळे ऋतूंमध्ये मोठ्या प्रमाणात बदल निर्माण झाले आहेत। शासनाने यानिमित्त संपूर्ण राज्यात वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली। महाराष्ट्र शासनाचा वृक्ष लागवड मोहिमेला संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ही मोहीम अजूनही प्रत्येक गावापाड्यावर सुरू आहे। जिल्ह्यात अजयपूर येथे वनविभागातील कर्मचाऱ्यांसह सरपंच, ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी सरपंच नीता गांगुर्डे, कर्मचारी प्रतिभा बोरसे, मोहिनी सुराळके, सोनाली बोरसे, पिंकी बडगुजर, शीतल कोमटे आदी उपस्थित होते। दरम्यान अक्कलकुव्यात दिवाणी फौजदारी न्यायालयाच्या परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी न्यायाधीश योगेश पेटणकर, नायब तहसीलदार बनसोडे साहेब, सरकारी वकील मंसुरी शेख आदी उपस्थित होते। MDTV साठी निलेश चौधरीसह शुभम बन्साली। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील नगराध्यक्षांसह नगरसेवक सभापती सदस्यांची कार्यशाळा। भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नंदुरबारच्या विजय चौधरींची निवड। चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाच्या वतीनं गुणगौरव सत्कार। जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रजनी नाईक यांचा आदिवासी महिला संघटनेकडून सत्कार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने साजरा केला 68वा वर्धापन दिन। वृक्ष लागवडीच्या मोहिमेला खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद। लोकप्रतिनिधींसह सरकारी कर्मचारी वृक्ष लागवडीत मग्न। हे होते आजचे बातमीपत्र।
पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.